200 meters, your destination will be on the left. ये हम पहुंच गए हैं. हे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पूनम पवार व्लॉग. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आलेले आहे, जसं तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं, ते एका नवीन रिसॉर्टला. हे क्लिफ रिसॉर्ट आहे आणि हे आहे जुन्नरमध्ये. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ही ब्युटिफुल प्रॉपर्टी की मी कुठे आलेले आहे राहायला. तर निसर्गाच्या सानिध्यात असलेली प्रॉपर्टी आहे. तर तुम्ही डेफिनेटली व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर पूनम पवार व्लॉग्सला सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. इंटिरियर हे सगळं बालीवरून मागवलेलं आहे. टायटल वरून तर तुम्हाला कळलंच असेल, हे आहे पुण्यातील जुन्नर मधील द तालिश रिसॉर्ट. क्विकली टूर देणार आहे पूर्ण प्रॉपर्टीची, त्याचबरोबर लोकेशन, कॉन्टॅक्ट डिटेल्स, इथे ऍक्टिव्हिटीज काय काय करता येतील आणि ओव्हरऑल कॉस्ट साधारणतः तुम्हाला किती पडेल हे सगळ्या व्लॉग्स मध्ये सांगणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या एंडला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. इथे पोहोचताच क्षणी आम्ही पहिले गेलो ते लंचसाठी, कारण लंचचा टाइम 1 ते 3च होता. आम्ही 3 वाजता पोहोचलेलो आणि लंच हा कॉम्प्लिमेंटरी होता. सो हा आहे मेन्यू आणि मग आम्ही गेलो लंच करायला. स्टार्टर आलेला आहे चिकन, त्याच्यामध्ये चायनीजचा प्रकार आहे म्हणता येईल. स्पायसी नाहीये बट इट्स गुड. आहे गरमागरम फुलके आणि साईडला मस्त पैकी तूप लावलेले. तर सलाड. हे चिकन सुलतान आहे, ग्रीन चिकन आहे. त्यात पहिले मी लोकल स्टाईलचं जे चिकन आहे ना ते ट्राय करते. आपलं डिझर्ट शाही तुकडा. आता जस्ट पाऊस चालू झालेला आहे, थंड थंड हवा आहे आणि मी सुपर एक्सायटेड आहे तुम्हाला ही रूम टूर दाखवायला. सो वेलकम टू द तालिश रिसॉर्ट. ही कॉमन स्पेस आहे. हे बघा, तालिश रिसॉर्टची ही मोहा प्रीमियम रूम आहे. तर या प्रीमियम रूम मध्ये तुमचे स्वागत आहे.
लाईट पण फ्लॅश, पण गडगडत आहेत, लाईट फ्लॅश होते असे. तर आपण लिटरली खूप उंचावरती आहोत, ढगात आहोत असं म्हणायला हरकत नाही. तो इव्हिनिंग टाइम आहे, हाय टी टाइम. सो 5 ते 6 वाजेपर्यंत हाय टी असते. तर आता आपण जाणार आहोत हाय टीला. सो आहे गेमिंग झोन. चहा पण एकदम मस्त आहे, फ्लेवरफुल आहे. असं वाटतं थोडं वेलची आतमध्ये, आणि जास्त गोड नाहीये. पाऊस होता ना त्याच्यामुळे भिजायला झालं, आणि थंड आहे खूप वातावरण, कारण आपण खूप उंचावर पण आहोत, प्लस पाऊस पण आहे, प्लस हवा सुद्धा आहे थंडगार एकदम. चला आता आपण गेम्स खेळूया. चला. हाँ बच गया. गाइस चीटिंग करके यहाँ तक पहुंचा है. चीटिंग करते यहाँ तक पहुंच गया है. यस यस यस. पण गेम झालंच आहे ना, मी बघते ना. प्रूफ है, अभी नहीं लाने. और साथ में गया तो फाउल है, साथ में नहीं जाना चाहिए. इधर फाउल फाउल फाउल. मैं किधर, यहाँ उधर से मार दूँ. हाँ फाउल था. हाँ बस उसके आगे नहीं आने का. कोई चीटिंग नहीं करेगा, सब लोग अच्छे से खेलेंगे. चीटिंग चीटिंग नहीं नहीं. श्रीनिंग अजूनही पाऊस पडतोय. फोटो सेशन करतोय, आणि तुम्ही बघू शकता पावसाचे थेंब तुम्हाला दिसत असतील. ते पाऊस पडतोय. आता लाईट्स तरी बंद केले, मग असे लाईट्स चालू होते, मस्त दिसत होतं. 8 ते 10 डिनर. व्हेज हॉट गार्लिक सूप, चिकन आचारी टिक्का, स्टार्टर अरबी चटपटी, मेन कोर्समध्ये व्हेज पेशावरी, व्हेज हक्का नूडल, व्हेज फ्राईड राईस, गोबी मंचुरियन, चिकन चिली ग्रेव्ही, सेवैया खीर. टेम्पल ऑफ सिटिंग स्पेस इथे पण आहे, आउटडोअरला आहे. आपण सकाळी तिथे लंच केलेला. अजून या बघा, या आता रात्रीच्या वेळी प्रॉपर्टी रात्रीच्या वेळी कशा दिसतात ते दाखवते तुम्हाला. कशी आहे प्रॉपर्टी. थोडक्यात ते मचान वगैरे आहे ना, तसंच म्हणायला काय हरकत नाही.
द मचान वगैरे तशीच प्रॉपर्टी असं म्हणू शकतो, पण द मचान इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. कम्पेअर टू दॅट इट इज क्वाईट रिझनेबल. द मचानशी जर आपण कम्पेअर केलं तर. हवा बघा यार, ओ माय गॉड. सो फायनली आपण आलेलो आहोत डिनरसाठी. मुझे नीचे एक सूप लेके मेरे लिए एक सूप लेके बस स्टार्टर का बाकी मेन कोर्स बाद में लेके. थँक्यू. आय डिडंट एक्सपेक्ट की इतकी थंडी असेल इथे. मी कॅरी पण नव्हते केलेले वॉर्म क्लोथ. शर्ट अमोलचं बॉरो केलं मी. आलेलं आहे सगळ्यात पहिले चिकन हॉट अँड सार सूप. सो लेट मी ट्राय. गरमागरम एकदम. दुपारचं पण सूप चांगलं होतं आणि किती गरम आहे तुम्हाला अंदाज येत असेल. थोडंसं स्वीट है, गोड है. चिकन आचारी टिक्का और चिकन आचारी टिक्का और ये अरबी टिक्का. अरबी टिक्का मसाला टिक्का. अरबी मसाला टिक्का. अरबी टिक्का मी कधी ट्राय नाही केलंय. व्हेज स्टार्टर आहे हे अरबी टिक्का, ज्याच्याशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. हे आहे सलाड, हा आहे कुलचा, हे आहे फुलका. हे दोन मी खाणार आहे, अमोल खाईल. हे आहे चिकनची ग्रेव्ही आणि हे आहे चिकन मालवणी. बट हे चिकन मालवणी नाही आहे, लेट मी टेल यू गाईज. हे वेगळंच काहीतरी चिकन आहे, बट ह्याला मालवणी नाव दिलं आहे. सो गाईज आय एम डन विथ माय डिनर. मस्त आहे यार, म्हणजे इथे वर्थ आहे. माझ्याकडे 2 ऑप्शन होते. एक तर हा रिसॉर्ट बुक करायचा, नाही तर रॅडिसन ब्लू. ऑलमोस्ट 1 अँड द सेम कॉस्टमध्ये मला मिळत होतं. But good that I decided not to go ahead with Radisson Blue. Not because Radisson Blue हे नाही आहे, कधीतरी फ्युचरमध्ये डेफिनेटली जाईन. बट हा जो एक्सपिरियन्स आहे ना, हा अमेझिंग आहे. त्याच्यामुळे चांगलं झालं हा रिसॉर्ट बुक केला ते. सो तुम्हाला जर कधी प्लॅन करायचा असेल फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकता. थँक्यू. हे आलेलं आहे आपलं फ्रूट कस्टर्ड. ठीक आहे मॅडम, बिफोर दॅट मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. ॲज अ व्ह्युअर, तुम्ही एवढं गोडबीड करता, पण तुम्ही एवढे फिट कसे काय? हे बघा, माझा फंडा एकदम सिम्पल आहे. सगळं खायचं, जे वाटतं म्हणाला ते सगळं खायचं. आणि बेस्ट पार्ट काय, मी जास्त प्रपोर्शनमध्ये मला खायला आवडत नाही. मी एकदम थोड्या प्रपोर्शनमध्ये चवीसाठी खाते. तरी खूप आवडलं तरच जास्त खाते. जिम, कडू, आंबट, सगळं तेलकट सोडून सगळं घरात खाते. बट हे सगळं आपण का बोलतोय जेव्हा आपण हे स्वीट डिश एन्जॉय करतो. आय थिंक आय शुड फोकस ऑन दिस राईट नाव. अमोलने एका हातात चमचा पकडलाय आणि एका हातात कॅमेरा पकडलाय. तू फक्त बघतोय मी काय करते, तू फक्त बघतच राहा. चान्स टेस्ट. मी इतकं बोलते कारण मला हे सगळं संपवायचंय, म्हणून मी बोलत चालले. थोडासा टेस्ट करेगा, मुझे भी टेस्ट करना है. अभी सब तू ही खा ले. गुड ऑब्वियस. मॉर्निंग एव्हरीवन. या विंडो मधून हा व्ह्यू बघताना इतकं मस्त वाटतं ना, असं वाटतं जाऊच नाही. दिस इज सो ब्युटिफुल. मला जीवदान फोर्टला नाही तर नाणेघाटला जायचंय. का नाही यार, जाऊया ना. इथे आलोय तर का नाही जायचं एवढं लांब, परत काय यायचं. हा, नाणेघाट जाऊ, 1 किलोमीटर आहे. सध्या आता नाणेघाटला जाण्याच्या ऐवजी ब्रेकफास्टला जाऊ. मला भूक लागली. थंडगार हवा येते, थंडगार. जो पक्ष्यांचा आवाज आहे ना, इट इज सो सूथिंग. मस्त वाटतं एकदम. आणि फुलांचा वास पण येतोय. फुलझाडं आहेत. सकाळी किती छान वाटतंय ना, एकदम असं प्रसन्न वाटतंय, एकदम प्रसन्न. त्याकडे आपण आलेलो तेव्हा आणि रात्री तर काहीच दिसत होतं. बरं हे बघा किती उंच आहे.
तुला पण आहे तो बघ. सगळं करूयात. बेस्ट पार्ट आहे ना हा चाकव पूल आहे. इतका मस्त आहे ना. वा वा वा. आणि पाठचा तो सूर्य. वाव. छोटस स्प्रिंग पण आहे इथे. कार पार्किंगची स्पेस आहे. अरे 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 रे. आजाओ आजाओ मेरे हात पे आ जाओ. काय कुठली फुलं आहेत ही? किती कलर, छान कलरची फुलं आहेत. पर्पल स्लेटी कलरचं आहे, व्हाईट कलरचं आहे. व्हाईट कलरचे बटरफ्लाय फुलासारखे दिसतात. बघ ना, ओळखणार पण नाही कोण. लिझर्ड, रंग बदलून गिरगिट. 10:50, 1 to 3, 5 to 6:30 आणि 2 to 10. कुठे करूयात ब्रेकफास्ट? चॉईस इज युअर्स. इथे पण बसू शकतो, तिथे पण बसू शकतो. लंच आपण इकडे केलेला होता बाहेर आउटर स्पेस मध्ये. डिनर आपण आतमध्ये केलेला. आणि अजून एक स्पेस आहे वेर यू कॅन एन्जॉय युअर मील. आपण ब्रेकफास्ट इकडे करूया. मस्त सूर्यप्रकाशामध्ये. व्हायटॅमिन डी सकाळी भेटतं मॅडम. हा, माझ्यासाठी सकाळी आहे ना 8 वाजता 9 वाजेपर्यंत कोवळं ऊन असतं. ओके प्लीज, मला माहिती. दिस इज सो नाईस. या इथे ना म्हणजे मला आल्यानंतर इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटलं ना. म्हणजे आपला जो डेली ग्राइंडिंग मुंबईमधलं जे पूर्ण वातावरण आहे त्या सगळ्यातून आय थिंक दिस इज द बेस्ट बर्थडे आय हॅव एव्हर सेलिब्रेटेड. म्हणजे हेच पीस, नेचर आणि सगळंच मला खूप छान वाटलं. म्हणजे कालपासून आल्यापासून एक तर इकडचं जेवण चांगलं आहे, इकडची सर्व्हिस अप्रतिम आहे आणि इकडचा व्ह्यू तर नेक्स्ट लेवल आहे. So what are you having today? Fruits, fresh cut fruits, poha, medu vada and idli and chutney. इडली थोडी थंड आहे. थंड झाली असेल आता चटणीमध्ये. इडली एकदम सॉफ्ट आहे आणि चटणी व्हाईट चटणी चांगली आहे. डिप इन सांबार. ऑसम. वडा इज सो क्रिस्पी. अमोल तू बोललेलं असते बरोबर आहे. पेपर सारखा आवाज येतो. Both of these are good. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी रूम्स आहेत आणि त्याचे कॉस्टिंग्स पण वेगवेगळे आहेत. तर माझ्या तर रूमची टूर मी तुम्हाला दाखवलीच. अजून एक तुम्हाला रूम मी इकडे दाखवते जी डॉर्मेटरी आहे, ज्याच्यामध्ये 20 लोक ऑक्युपाय करू शकतात आणि त्याच्यामध्ये 4000 पर पर्सनची कॉस्ट आहे. इकडे जे पॅकेजेस आहेत ते पॅकेजेस त्याच्यामध्ये फूड म्हणजे लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट ऑल 3 मील्स इन्क्लुडेड आहे. तर बघूया आपण डॉर्मेटरीला. म्हणजे जर तुमचा मोठा ग्रुप असेल, फ्रेंड्स, तुम्ही ट्रेकिंगला वगैरे नाणेघाटला, जीवदानला वगैरे येणार असाल तर यू कॅन कम हिअर अँड स्टे. ब्युटिफुल आहे ना. इट्स क्वाईट ह्यूज. खूप मोठी आहे. 4
वॉशरूम्स आहेत. 4000 पर पर्सन मल्टीप्लाइड बाय 20 पीपल. टू जा 80,000. 80,000. बट 20 लोगों का ग्रुप कंपलसरी है क्या? कौन नहीं पूछा मैंने. 4000 पर पर्सन इज नॉट अ बैड आइडिया. इंक्लूसिव ऑल मील. ऑल मील अगर है तो बहुत अच्छा ऑफर आहे. फॉर ट्रेकर्स इट्स अ गुड ऑप्शन. आणि इथून तुम्हाला माझा व्ह्यू पण बघायला मिळणार. चला. मी फोटो काढू शकते. सगळे स्पॉट्स असे सगळे फोटोजेनिक. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. मला तर या प्रॉपर्टीला राहून खूप आनंद झाला. तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पूनम पवार व्लॉग्सला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. नाणेघाट. हा, हे काय म्हणतात ते आपले फुलपाखरं वगैरे दिसले. मुंबईत तर कधीच दिसत नाही. पाणी पितो, वर्षभर पितो आम्ही. अच्छा, हे पाणी का? स्वच्छ. तीनचा पॉइंट आहे का? आज येतीलच थोडेफार, पण उद्याला इथं गर्दी होईल शनिवार चालायला. हो, चालायला गर्दी.